Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1 चा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करू. सो क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे? MCQ टाइप क्वेश्चन्स. म्हणजे काय तर एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले. तो क्वेश्चन सॉल्व करायचा आणि जे पण करेक्ट ऑप्शन असेल त्याला टिक करायचंय. सो आपण सगळ्यात आधी बघू प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. आत्ताच मी सांगितलं की 4 ऑप्शन्स दिलेले असतील, आपल्याला एक करेक्ट ऑप्शन शोधायचं असतं. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 3x plus 5y equal to 9 and 5x plus 3y equal to 7, then what is the value of x plus y? सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे 3x plus 5y equal to 9 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 5x plus 3y equal to 7. फाइंड आउट काय करायचं आहे x plus y ची व्हॅल्यू. ओके, सो आता सिंपल आपण काय करू, या 2 इक्वेशनचं ॲडिशन करू. ठीक आहे, सो ॲडिशन केल्यावर काय येणार मग 3x plus 5x होतो 8x, इथे परत प्लस साइन आली, 5y plus 3y काय होणार 8y इक्वल टू 9 plus 7 होतो 16. आता बघा ह्या साईडला पण 8 आहे, ह्या साईडला पण 8 आहे. सो हा 8 आपण कॉमन काढू शकतो. सो इथून जर हा कॉमन काढला तर काय येणार मग x plus y इक्वल टू 16. आता हा 8 आपण ह्या साईडला जर घेतला तर आपल्याला मिळेल x plus y इक्वल टू 16 डिवाइड बाय 8 विच इज इक्वल टू 2. आणि आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू मिळाली 2, जो आहे ऑप्शन नंबर ए. सो अशा सिंपल पद्धतीने आपल्याला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळालाय. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, when 5 is subtracted from length and breadth of rectangle, the perimeter become 26. What is the mathematical form of statement? सो ह्या क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की लेंथ आणि ब्रेथ ऑफ रेक्टँगल दिलेला असेल तर आपण त्याला कन्सिडर करू x आणि y. त्यानंतर म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही याच्यामधून 5 सबट्रॅक्ट करतात, सो लेंथ आणि ब्रेथ काय बनणार मग x मायनस 5 आणि y मायनस 5. जेव्हा तुम्ही लेंथ आणि ब्रेथ मधून 5 सबट्रॅक्ट करतात तेव्हा त्याचं पेरिमीटर बनतं 26. आता पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय लेंथ प्लस ब्रेथ. ओके, सो आता आपल्याकडे लेंथ आहे, ब्रेथ आहे आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल सुद्धा आहे. आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये इक्वेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सो या सगळ्या व्हॅल्यू आपण आता इथं पुट करणार. 26 इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये लेंथची व्हॅल्यू आली x मायनस 5 प्लस ब्रेथ आलं y मायनस 5. ठीक आहे, ह्या 2 ला आपण ह्या साईडला पाठवू. सो इथं आलं 26 डिवाइड बाय 2 इक्वल टू ब्रॅकेटमधून आपण सगळे काढून घेऊ व्हॅल्यूज x मायनस 5 प्लस y मायनस 5. 26 डिवाइड बाय 3 जर केलं तर आन्सर येतं 13. आणि हा x प्लस y आपण एका साईडला लिहिला आणि मायनस 5 काय होणार मायनस 10. x प्लस y तसाच राहिला, हा मायनस 10 ला आपण ह्या साईडला आणलं तर तो झाला प्लस 10. 13 प्लस 10 होणार आहे 23. तो आपल्याला इक्वेशन काय मिळालं मग x प्लस y इक्वल टू 23. आणि हे इक्वेशन आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय आता आपण ते बघू. ऑप्शन नंबर सी. सो क्वेश्चन नंबर 2 चं आन्सर काय आहे ऑप्शन सी. आता आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेला आहे, अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 years. सम ऑफ देअर एजेस इज 25 years. व्हॉट इज द अजय एज? आता क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की अजय आणि विजय नावाचे 2 मित्र आहेत. अजयचं एज आपण x कन्सिडर करू आणि विजयचं एज आहे y. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला माहितीच नाहीये की अजय आणि विजयचं काय एज असेल.
आता नेक्स्ट सांगितलं आहे की अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 इयर्स. यंगर म्हणजे काय? तो विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सो अजयचं एज काय येणार मग? विजयच्या एज पेक्षा 5 वर्षांनी लहान. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट, सम ऑफ देअर एज इज 25 इयर्स. सो अजय आणि विजयच्या एजचं जर सम केलं म्हणजे ऍडिशन केलं तर ते किती आहे? 25 इयर्स. अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. सो आता आपल्याकडे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आलेलं आहे. ठीक आहे. सो आपण काय करू, जे x इक्वल टू y मायनस 5 हे इक्वेशन आलं होतं ते इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करणार. सो याच्याने आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. सो इथं आलं y मायनस 5 प्लस y इक्वल टू 25. तो y आणि y होणार 2y मायनस 5 इक्वल टू 25. सो हा 2y असाच लिहिला मी. या 5 ला आपण दुसऱ्या साईडला पाठवलं. सो जर तो दुसऱ्या साईडला गेला तर 25 प्लस 5 झालं 30. आणि फायनली y ची व्हॅल्यू साठी आपण काय करणार? 30 डिवाइड बाय 2 करू विच इज इक्वल टू 15. तर फर्स्ट y इक्वल टू 15 आपल्याला मिळालंय. आता हा y इक्वल टू 15 आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकू, ज्याच्याने आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, हा झाला पण. सो x इक्वल टू येणार 15 मायनस 5 विच इज इक्वल टू 10. सो x आणि y या दोघी व्हॅल्यू आपल्याला इथून मिळालाय. आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे ते बघू आपण. ठीक आहे, आपल्याला शोधायचं काय होतं, तर आपल्याला हे शोधायचं होतं की अजयचं एज किती आहे. करेक्ट. सो काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला क्वेश्चन मध्ये? व्हॉट इज द एज ऑफ अजय. सो अजयचं एज काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला x ची व्हॅल्यू लागेल. आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे? 10. सो हे आपण ऑप्शन सी मध्ये आन्सर मिळालं. करेक्ट. कारण अजयचं एज होतं x आणि हे एज आपल्याला इथे मिळालेलं आहे 10. सो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा.